चिकन मटण विक्रेते उघड्यावर घाण फेकत असल्याने खांडबारा परिसरात दुर्गंधीने नागरिक हैराण। नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा ते खांडबारा गावादरम्यान रेल्वे बोगदा आणि कब्रस्तान लगत असलेल्या रस्त्यावर सतत जास्त प्रमाणात दुर्गंधी येते। त्याचे कारण परिसरातील काही चिकन मटण विक्रेते कोंबडी व बकराचे मटणाचे घाण तेथे टाकत असतात। त्यामुळे ते तिथेच सडते आणि त्याचा उग्र वास येतो। त्यामुळे ये जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। यामुळे खूप लोक आजारी पडत आहेत। तेथूनच गावात येण्याचा रस्ता असल्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात गावाबद्दल चुकीचे चित्र निर्माण होते। या परिसरातून नाकाला रुमाल बांधून ये जा करावी लागत आहे। त्यामुळे सोमवार दिनांक 15/7/2024 रोजी ग्रामपंचायत खांडबारा येथे ग्रामविकास अधिकारी प्रवीण तावडे यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते व त्यावर ग्रामपंचायत तर्फे मटण विक्रेत्यांना नोटीसही देण्यात आली होती। नोटीस दिल्यानंतर चिकन मटण विक्रेते हे कचरा रस्त्यावरच फेकत आहेत। त्यामुळे खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरून गेली आहे। त्यासाठी आज मंगळवार दिनांक 24/9/2024 रोजी ग्रामस्थ एकत्र आले। मटण विक्रेत्यांनी ग्रामपंचायतीस न जुमानता उघड्यावर घाण फेकणे सुरूच ठेवले आहे। या घाणीच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायतने खड्डा तयार करून दिला आहे। ही घाण खड्ड्यात न टाकता घाण रोडवर टाकणे चालूच आहे। मांस विक्रेते कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत। अशा प्रकाराने संतप्त ग्रामस्थांनी यावर लवकरात लवकर विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अनिल शर्मा, राहुल कोंडे, शिवसेना शिंदे गटचे संदीप नाईक, अजय नाईक, राहुल वाडिले, ललित चौधरी, रमेश कुंभार, जफार पठाण, आर्यन पाडवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी रसिक गावित, नवापूर तालुका प्रतिनिधी। माझ्या येण्या जाण्याचा रस्ता जो आहे रेल्वे गेटकडून येण्या जाण्याचा रस्ता असून माझा रोजचा वापर इथूनच असतो। मी सकाळी जातो, संध्याकाळी डेली माझा परतीचा प्रवास त्याच रस्त्याने होतो। तर इथं एवढा दुर्गंधीचा वास, एवढा दुर्गंधी येते इथं की म्हणजे इतर लोक ज्यांनी दुर्गंधीचा वास सहन केला असेल तेच बोलू शकतील, म्हणून मला दुर्गंधी एवढी सहन करावं लागली म्हणून मी बोलतो आहे। आणि खांडबारा ग्रामपंचायतीने खड्डा खोदूनसुद्धा काही जे पशु किंवा पक्ष्यांची जे काही मांस विक्री करणारे जे आहेत ते खड्ड्यात न टाकता खड्ड्याच्या बाहेर फेकतात ते मांस। त्याची दुर्गंधी ते पुसतं आणि त्याच्या दुर्गंधीचा वास जास्त जास्त प्रमाणावर बाहेर येतो। म्हणून माझी एक विनंती आहे की याचा तुम्ही इलाज लवकरात लवकर करावा। एक तर यांना एक चांगलीतली चांगली जागा करून तिथं यांना खड्डा करून तिथं एक सक्त हे सांगून त्यांना सांगायचं की बुवा इथं तुम्ही कचरा टाका, मांस विक्री करतात तुम्ही, पण त्याचे जे पक्ष्यांचे म्हणजे चामडी वगैरे जे असतं ते तुम्ही त्या खड्ड्यात टाका। बोलो। जय श्रीराम। मैं अनिल शर्मा, विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिला ग्रामीण का संगठक प्रमुख हूँ। ये खांडबारा गांव का मुख्य रास्ता है। मुख्य रास्ते पे खांडबारा गांव में जो रोज की होने वाली कत्ल, बकरी मुर्गी, उनके पेट में से जो आतड़ी वदड़ी जो घान कचरा निकलती है, उसके लिए ग्राम पंचायत खांडबारा ने यहाँ से आधा किलोमीटर पर एक खड्डा खोद के दिया है। वो खड्डे में यहाँ के व्यापारी जो चिकन मटन का जो व्यवसाय करते हैं वो व्यापारी खड्डे के अंदर नहीं डालते हुए खांडबारे का जो प्रमुख रास्ता है वो रास्ते पे फेंक के जाते हैं सर्रास। और उसके लिए अगर कल उठ के कोई खांडबारा गाँव में महामारी फैली तो इसका जवाबदार कौन रहेगा? ग्राम पंचायत की नींद जब इनके महामारी से कोई मर जाएगा, कोई आदमी मर जाएगा, कोई बूढ़ा व्यक्ति मर जाएगा, कोई इंसान मर जाएगा, तब नींद खुलेंगी क्या? इसके लिए जवाबदार कौन? ये दुकानदार जवाबदार कि ग्राम पंचायत जवाबदार? दूसरा विषय, आज से 6 महीने पहले शिंदे गट की शिवसेना ने जो कार्यकर्ता थे, पदाधिकारी थे, इन्होंने एक निवेदन दिया था। वो निवेदन देने के बाद में भी यहाँ के जो ग्राम विस्तार अधिकारी तावड़े अप्पा, उन्होंने क्या कार्रवाई करी? इसको जवाबदार कौन? तावड़े अप्पा म्हणजे सिर्फ गाड़ी में बैठकर कांच ऊपर करके जाने का, वहाँ पे आराम से इसी ऑफिस में बैठने का, म्हणजे उनकी कोई जवाबदेही नहीं क्या? यह जवाबदेही कौन करेगा? म्हणजे तुम शासन की तरफ से या ग्राम पंचायत की तरफ से खांडबारे गांव में क्या माहौल खराब होने का रास्ता देख रहे क्या? इसमें अगर कोई मांस का टुकड़ा एक होके, यहाँ थोड़ी दूर पे साईं बाबा का मंदिर है, अगर मांस का टुकड़ा लेके अगर कोई मंदिर तक पहुंच गया, उसमें गांव का वातावरण खराब हो जाएगा। इसमें उच्चम होने की शक्यता है, क्योंकि कोई किसी की भावना दुखे ये कोई रास्ता नहीं देखेगा। आदमी ये नहीं देखेगा कि मांस का टुकड़ा जानवर ने लाया कि इंसान ने लाया, सबसे पहले एक दूसरे की यहाँ लड़ाइयाँ चालू हो जाएंगी। तो ये चीज़ों का क्या रास्ता देख रही क्या ग्राम पंचायत, शासन, प्रशासन या दुकानदार? इसको जवाबदार कौन? 16 जुलै 2024 त्या रोजी ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं होतं की एक घाण तिकडं फेकली जायला पाहिजे म्हणून। अजूनपर्यंत ती कारवाई झाली नाही आहे, कोणी लक्षही देत नाही। आमचा इकडं वापर होतो, आम्हालाही त्रास होतो, इथं मयत होऊन जाते, तर सगळे लोक येतात, उचलायचं
कारण नाकाला असं बांधून जायचं हा आमचा मोठा प्रश्न आहे. जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे.